रोज रोज नाश्त्यासाठी काय बरं नवीन पदार्थ बनवायचा, तर आज मी मस्तपैकी गरमागरम मौसूद असा शिरा आणि पुरीचा बेत केलेला आहे. टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि मौसूद असा शिरा नाश्त्याला तर आज मजाच येणार आहे. खरोखर पोटभरीचा हा नाश्ता तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कधीतरी हा प्रकार तुम्ही जेवणाला सुद्धा करू शकता. रोज रोज भाजी चपाती खाण्याचा कंटाळा येतो, तर कधी शिरापुरीचा बेत करून बघा. मौसूद असा शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण 4 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. 1 वाटी रव्यासाठी 4 वाट्या पाण्याचं प्रमाण हे आहे. आता आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते तूप आपण गरम करून घेऊया. अर्धी वाटी तूप, 1 वाटी रवा आणि 4 वाट्या पाणी, त्याचबरोबर 1 वाटी साखर आणि आवडीनुसार आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट आपण तुपामध्ये चांगले असे तळून घेणार आहोत. तळलेले ड्रायफ्रूट खूप छान लागतात. आता त्याच तुपामध्ये 1 वाटी रवा आपण भाजून घेणार आहोत. जी वाटी आपण रवा मोजण्यासाठी घेतलेली आहे त्याच वाटीने तूप, साखर आणि पाणी सर्व काही मोजून घ्यायचं आहे. दुसरी वाटी घ्यायची नाही. तुपामध्ये रवा चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा. रवा आपला तुपामध्ये मस्त खरपूस असा भाजलेला आहे. आता आपण 4 वाट्या पाणी गरम करण्यात ठेवलेलं ते पाणी ह्यामध्ये ओतून घेऊया. संपूर्ण पाणी आपल्याला ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. बघू शकता 2 मिनिट ह्या पाण्यामध्ये आपल्याला रव्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. रवा थोडासा घट्ट होत आला की त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट घालून घेते आणि वेलची जायफळची पूड घालून घेते. तसंच 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. आता आपण ह्यामध्ये थोडासा ऑरेंज फूड कलर वापरलेला आहे. जर तुम्हाला नको असेल फूड कलर कुठलाही वापरायचा नसेल तर तुम्ही वापरू नका. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्या. साखर विरघळेपर्यंत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता झाकण ठेवून त्याची एक वाफ काढून घेतलेली आहे. बघा आपला मस्तपैकी मौसूद असा शिरा तयार झालेला आहे. साखरेचं प्रमाण म्हणाल तर तुम्हाला जर गोड जास्त हवं असेल तर 1 वाटीपेक्षा थोडीशी साखर वरती घाला आणि जर गोडाला कमी हवा असेल तर माझ्यासारखं 1 वाटीला कमी साखर घाला. मस्तपैकी मौसूद असा शिरा आपला तयार झालेला आहे. करून बघा, खरोखर इतका मऊ शिरा लागतो ना हा खाताना, अगदी माहीमच्या उरसामध्ये मिळतो ना तसा हा शिरा झालेला आहे. खरोखर मला तर खूप आवडला. आता मस्तपैकी गरमागरम पुऱ्या तळून घेणार आहोत. टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि गरमागरम शिरा, गरमागरम पुरी सोबत A1 नाश्ता झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक मात्र करा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं. खरोखर